बुल्ढाना लोकसभा के मौके पर चिखली पुलिस की दबंगी भरी कार्रवाई। जालना रोड पर भांगखेड़ के पास 31 लाख का गांजा जब्त किया गया। से गारमेंट एंड मेंसवेयर शादी ब्याह के मौके पर शेरवानी, 3 पीस, पैंट शर्ट। आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने 1000 खोली मालेगांव। प्रोपराइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। एएनसी लोकतंत्र के सबसे बड़े उत्सव के मौके पर चिखली पुलिस ने खामगांव से जालना तक मार्च करते हुए सलामी दी। चिखली पुलिस ने चलते कंटेनर से अवैध रूप से परिवहन किए जा रहे लाखों रुपए के गांजा को जब्त करने में सफलता हासिल की है। चिखली पुलिस ने साहसिक कार्रवाई करते हुए 210 किलो गांजा जब्त किया है। जिला यातायात शाखा के संतोष चिड़े, नीलेश शिंगणे और चिखली पुलिस ने यह कार्रवाई की है। चिखली पुलिस की व्यापक सराहना हो रही है क्योंकि यह सशक्त कार्रवाई लोकतंत्र की आदर्श आचार संहिता की शुरुआत में ही की गई थी। थानेदार संग्राम पाटिल को मिली गुप्त सूचना के आधार पर चिखली पुलिस टीम, जिला यातायात के संतोष चिड़े, नीलेश शिंगणे ने कार्रवाई की है। इस संबंध में थानेदार संग्राम पाटिल को लाखों रुपए के परिवहन की गुप्त सूचना मिलने के बाद पुलिस ने जाल बिछाया और खामगांव जालना रोड पर भांगखेड़ के पास 210 किलोग्राम से अधिक अवैध परिवहन जब्त किया। चिखली थाने में मामला दर्ज करने की प्रक्रिया चल रही है और चिखली पुलिस जांच कर रही है। दिनांक 16/3/2024 रोजी आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खामगावकडून एक कंटेनर ज्याचा नंबर UP 21 CN 4035 हा येत असून सदरच्या कंटेनर मध्ये NDPS चा गांजा हा मुद्देमाल असून सदरचा गांजा हे अनधिकृत आहे। सदर बाब आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक माननीय सुनील कडासने सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय अशोक थोरात सर, पोलीस उप अधीक्षक माननीय सुधीर पाटील सर यांना सदरची बातमी सांगितली। माननीय सुधीर पाटील सर यांनी सदर ठिकाणी सापळा रचून कंटेनर अडवून त्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले। सदरचे आदेश प्राप्त होताच आम्ही कार्यकारी दंडाधिकारी नायब तहसीलदार मुंडे साहेब, एक्साइज PI रोकडे साहेब, माननीय मुख्याधिकारी यांच्याकडील 2 सरकारी पंच, वजन मापक, कॅमेरामन असं साहित्य तसेच आमच्या पोलीस स्टेशनकडील सपोनी मातोंडकर साहेब, PSI भागवतकर साहेब, PSI चव्हाण साहेब, पोलीस स्टाफ तसेच जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिंगणे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संतोष चिडे असे सर्व मेहकर फाट्याच्या पुढे हॉटेल लालपरीच्या समोर सापळा रचून थांबलो। त्याच वेळी काही वेळानंतर सदरचा कंटेनर हा तेथून पास होत असताना आम्ही तो अडवला, थांबवला। कंटेनर थांबवल्यानंतर संबंधित कंटेनरच्या ड्रायव्हरला त्याचं नाव विचारलं असता त्याने त्याचे नाव चंद्रपाल जीवनराम, राहणार शांतीनगर बरेली असे सांगितले। आम्ही त्या सदर कंटेनरची झडती घ्यायचे सांगून दोन्ही पंचासमक्ष कंटेनरची झडती घेतली असता कंटेनरच्या मध्ये एकूण 42 बॉक्स, प्रत्येक बॉक्स वजन 5 किलो असं एकूण 210 किलो गांजा आम्हाला मिळाला। सदर गांजाची मार्केट किंमत ही 31,50,000 रुपये आहे। सदरचा गांजा हा गांजाच आहे किंवा कसे याबाबत आम्ही आमच्या डॉग स्क्वॉड युनिट कडून देखील खात्री करून घेतली व तो गांजाच आहे अशी खात्री झाल्यानंतर सदरचा गांजाचा माल तसेच सदर कंटेनर व आरोपी यांना घेऊन एकूण 51,50,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून सदर झालेल्या कारवाईमुळे झालेल्या गुन्ह्यातून आरोपी नामे चंद्रपाल जीवनराम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चिखली पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। सदर गांजा हा कुठून आणला व कुठे घेऊन जात होता तसेच सदर कंटेनरचा मूळ मालक कोण या व इतर बाबींचा तपास करण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया होऊन पुढील गुन्ह्याचा तपास हे चिखली पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत।